वेलकम बॅक स्टुडंट्स. या लेक्चरमध्ये आपण स्टडी ऑफ क्रिएटिंग वाउचर्स बघणार आहोत. आता वाउचर काय प्रकार आहे बघा. डिअर स्टुडंट, ज्या वेळेस आपण अकाउंटिंग मध्ये लेक्चर रेकॉर्ड करतो, म्हणजे टॅलीमध्ये जे अकाउंटिंगचे रेकॉर्ड्स तुम्हाला करायचे आहेत, टॅलीमध्ये अकाउंटिंग रेकॉर्ड्स करताना ऑल फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहे तर रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला वाउचरची गरज पडते. क्लिअर आहे? फॉर एक्झाम्पल, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, कॅपिटल घेऊन आलेले आहे आणि बिझनेस सुरू केलाय. सो हे कॅश आली आहे बिझनेसमध्ये, मला त्याचं रेकॉर्ड करायचंय, याच्यासाठी वाउचर लागेल. आय हॅव परचेस बिल्डिंग, एक बिल्डिंग विकत घेतलेली आहे, त्याच्यासाठी मला रेकॉर्ड करायचं आहे ट्रान्झॅक्शन, मला याच्यासाठी देखील वाउचर लागेल. सॅलरी पेड ₹10,000, मी सॅलरी पेड केलेली आहे आणि खर्च झालेला आहे, त्याचं मला अकाउंटिंग मध्ये रेकॉर्ड करायचं आहे, याच्यासाठी देखील वाउचरची गरज पडेल. थोडक्यात काय, तर ऑल अकाउंटिंग म्हणजेच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी टॅलीमध्ये वाउचर हा ऑप्शन आहे. या ऑप्शन वरती जाऊन तुम्ही ऑल टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन्स लाईक ॲज इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लायबिलिटीज, ऑल टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करू शकता. वन बाय वन आपण हे सर्व वाउचर्स बघणार आहोत. सो आपल्याला वाउचर्स बघण्यासाठी जायचं कुठे, टॅली जर म्हटलं तर या ठिकाणी बघा हे वाउचर्स दिसत आहे. त्याच्यावरती जाऊन एंटर प्रेस केला की तुम्हाला या टाइपचे वाउचर्स समोर येतील. पहिले आपण थोडं इंट्रोडक्शन समजून घेऊया वाउचरचं आणि त्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग देखील बघूया. सो फर्स्ट वाउचर, टाइप्स ऑफ वाउचर मध्ये आपली पीडीएफ आहे, तुम्हाला अगोदर मी सांगितलं पीडीएफ वरती तुम्हाला ऑल वाउचर्स अवेलेबल आहे, सर्व इन्फॉर्मेशन आहे. पीडीएफ डाउनलोड करून घ्या, प्रिंट घ्या, तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल. सो टाइप ऑफ वाउचर मध्ये फर्स्ट वाउचर तुम्हाला दिसते कॉन्ट्रा वाउचर. Contra voucher are used when money is deposited or withdraw from the bank or transfer between two accounts of the same company. खास करून बघा कॉन्ट्रा वाउचरचा यूज काय होतो या ठिकाणी बघा डिअर स्टुडंट, ब्रॅकेट मध्ये जे F4 लिहिलेलं आहे ही फंक्शन की शॉर्टकट कॉन्ट्रा वाउचर घेण्यासाठी. जसं की बघा मी टॅली प्राईम वरती आलो, मी F4 ही की प्रेस करतोय. F4 ही की प्रेस केल्यानंतर टॅलीमध्ये तुमच्या समोर कॉन्ट्रा वाउचर येईल. आता वाउचर तर येतोय पण त्याचा यूज काय, तर बघा खास करून तीन टाईपचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही कॉन्ट्रा वाउचरचा यूज करू शकता. पहिलं काय ट्रान्झॅक्शन, कॅश टू बँक असेल किंवा बँक टू कॅश असेल किंवा वन बँक टू अदर बँक. फॉर एक्झाम्पल, कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, आपण आपल्या बँक अकाउंटमध्ये आपल्या बिझनेसच्या अकाउंटमध्ये कॅश डिपॉझिट केली आहे, याच्यासाठी कॉन्ट्रा वाउचरचा यूज होईल. सेकंड, कॅश विड्रॉ फ्रॉम बँक, बँकेतून कॅश विड्रॉ केली असेल यासाठी देखील कॉन्ट्रा वाउचरचा यूज होईल. किंवा फंड ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अदर बँक, एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये तुम्ही फंड ट्रान्सफर केला असेल याच्यासाठी देखील कॉन्ट्रा वाउचर यूज होईल. सो असे काही ट्रान्झॅक्शन्स आहे की जे बघा इथे तुम्हाला मराठीमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे मी, की जेव्हा बँकेत पैसे डिपॉझिट करायचे असतील किंवा बँकेतून पैसे विड्रॉ करायचे असतील किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करायचे असतील, अशा वेळेस तुम्ही कॉन्ट्रा वाउचरचा यूज करू शकता. आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे कॉन्ट्रा वाउचरच्या यूज साठी, कॅश डिपॉझिटेड इन टू HDFC बँक. आपण HDFC बँकेमध्ये 1 लाख रुपीज डिपॉझिट केले, याची आपल्याला एंट्री करायची. सो 1 लाख रुपीज डिपॉझिट करण्याची एंट्री करण्यासाठी मी जातोय टॅली प्राईम मध्ये आलेलो आहे. ही गेटवे ऑफ टॅली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, बिझनेस सुरू केलाय म्हणजे कॅपिटल पाहिजे आमच्याकडे, पुढचे सर्व ट्रान्झॅक्शन करण्यासाठी बिझनेसमध्ये पहिले पैसा पाहिजे. आणि म्हणून मी एक कॉन्ट्राच्या पूर्वी एक कॅपिटलची एंट्री करून घेतो, त्यानंतर मी तुम्हाला पुढे ट्रान्झॅक्शन देतो. हे जस्ट हे पुढे शिकवणारच मी, जस्ट आपण कॅपिटलची एंट्री करून घेऊया. सो मी बिझनेस सुरू केलाय, 50 लाख रुपीज घेऊन आलोय मी. ओके, 50 लाख रुपीज कॅपिटल ऑनलाईन बिझनेस सुरू केलेला आहे. येस. सो आपल्या समोर आता आपल्या बिझनेसमध्ये पैसा आहे. आपण येऊया पुन्हा आपल्या ट्रान्झॅक्शन कडे. आपण फर्स्ट वाउचर बघतोय, वाउचर शिकतो. वाउचर कशासाठी,
तर वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसमध्ये असणारे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी, जसं की इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लॅबिलिटी. त्याचबरोबर आता आपण बघतोय की पहिलं वाउचर कुठलं बघतोय, कॉन्ट्रा वाउचर. कशासाठी यूज होणार, ज्यावेळेस आपल्या बिझनेसची कॅश तुम्ही बँकेत डिपॉझिट कराल त्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रा वाउचर यूज कराल, किंवा कॅश बँकेतून विड्रॉ कराल तेव्हा देखील कॉन्ट्रा वाउचर यूज होईल. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर कराल आपल्याच एका अकाउंटवरतून दुसऱ्या अकाउंटवरती, ओके, तेव्हा कॉन्ट्रा वाउचरचा यूज होईल. सो जी बिझनेसचे ट्रान्झॅक्शन, बँक टू बँक, कॅश टू बँक, बँक टू कॅश, असे जे ट्रान्झॅक्शन्स आहे याच्यासाठी आपण कॉन्ट्रा वाउचर यूज करतो. यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघतोय, कॅश डिपॉझिटेड इनटू एचडीएफसी बँक ₹1 लाख. चला तर कॅश डिपॉझिटेड इनटू एचडीएफसी बँक आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. आपण येऊया, हे मी आलोय माझ्या टॅलीवरती. टॅली आहे इथे, गेटवे ऑफ टॅली दिसतोय तुम्हाला. गेटवे ऑफ टॅली मध्ये मला यायचंय वाउचर्स मध्ये. जेव्हा जेव्हा ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचे तेव्हा तेव्हा वाउचर्सला यायचं. वाउचरवर आलो मी, एंटर प्रेस केला. माझ्या समोर बघा डिअर स्टुडंट्स, इथे तुम्हाला काय दिसतंय, रिसिप्ट. कॉन्ट्रासाठी काय शॉर्टकट की सांगितली मी, F4. सो मी ऑलरेडी आपण नोट्स मध्ये दिलेली बघा, F4 ही तुम्हाला शॉर्टकट की प्रेस करायची आहे. सो F4 ही शॉर्टकट की मी प्रेस केली आहे. माझ्या समोर कॉन्ट्रा वाउचर आलेला आहे. इथे कॉन्ट्रा वाउचर आहे. आता रेकॉर्ड काय करायचं ते बघून घेऊया. कॅश डिपॉझिटेड इनटू एचडीएफसी बँक ₹1 लाख. मला एचडीएफसी बँकेमध्ये ₹1 लाख जे डिपॉझिट केले त्याची एंट्री करायची आहे. ज्यावेळेस मी डिपॉझिट करतो तर बघा ही सिस्टीम आपण ओपन करून ठेवायची आहे की जेव्हा कॉन्ट्रा येईल तुमच्या समोर अकाउंट आणि ते पर्टिक्युलर्स पाहिजे. डिपॉझिट कॅश करतोय, बँकेत पैसे जमा करतोय, यावेळेस ज्या बँकेत पैसे जमा करतोय ती बँक तुमची इथे वरती असेल. बँक आहे आमची एचडीएफसी बँक. ओके, एचडीएफसी बँक मी सिलेक्ट केलेली आहे. काय जमा करतोय आपण, कॅश. सो मी ते कॅश घेतलाय खाली. किती रुपये जमा करतोय, ₹1 लाख मला जमा करायचे. सो 1 लाख घेतले. मी पुन्हा रिवाइज करतोय. वाउचर कॉन्ट्रा घेतले कारण बँकेत पैसे जमा करतोय, डिपॉझिट करतोय. ज्या बँकेत पैसे डिपॉझिट करतोय ते बँक इथे अकाउंट या सेक्शन मध्ये पाहिजे आणि पर्टिक्युलर्स मध्ये आम्हाला कॅश घ्यायची. ही इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर कंट्रोल ए ही शॉर्टकट की प्रेस करून तुम्ही सेव्ह करू शकता एंट्री. सो एंट्री रेकॉर्ड झालेली आहे. आपली फर्स्ट एंट्री रेकॉर्ड झाली. या पद्धतीने वरती बँक घेतले, खाली कॅश, आणि आपण कॅश डिपॉझिटेड केलेली. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे आपण वळूया. केव्हा करू शकतो आपण, सेकंड बघितलं होतं कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक. आपण ट्रान्झॅक्शन घेतलेले कॅश विथड्रॉ फ्रॉम एचडीएफसी बँक ₹20,000. चला तर याचं रेकॉर्ड करूया. बघा डिअर स्टुडंट, तेव्हा एक कॉन्ट्राच वाउचर लागणार आहे मला. कॉन्ट्रा वाउचर मध्ये मी आहे ऑलरेडी. मी पहिलं ट्रान्झॅक्शन डिपॉझिट केलं होतं तेव्हा वरती एचडीएफसी बँक घेतली होती. आता मी कॅश विथड्रॉ करतोय म्हणजे बँकेतून पैसे काढतोय, तर मी वरती घेणार कॅश. विथड्रॉ करताना मी कॅश वरती घेतोय अकाउंट या सेक्शन मध्ये, आणि खाली एचडीएफसी बँक. कोणत्या बँकेतून कॅश विथड्रॉ करतोय आपण, एचडीएफसी बँकेतून पैसे विथड्रॉ करतोय. तुमचा अकाउंट बॅलन्स या ठिकाणी दिसेल. अकाउंट मध्ये ₹1 लाख आहे. आपल्याला विथड्रॉ किती करायचे, तर विथड्रॉ करायचे आहे 20,000. सो आपण या ठिकाणी घेऊया 20,000. एंटर प्रेस करा. इन्फॉर्मेशन तुम्हाला येईल या ठिकाणी की विथड्रॉवलची ती इन्फॉर्मेशन गरज असेल बरं. अदरवाईज बघा ₹1 लाख तुमच्याकडे बॅलन्स होता, 20,000 विथड्रॉ करताय, 80,000 इथे बॅलन्स शिल्लक राहतोय. कंट्रोल ए प्रेस करा, ट्रान्झॅक्शन सेव्ह होऊन जाईल. नेक्स्ट पुढच्या ट्रान्झॅक्शन कडे आपण वळूया. कॅश ट्रान्सफर फ्रॉम एचडीएफसी बँक टू एसबीआय बँक. काय केलं आपण, एचडीएफसी बँकेतून पैसे ट्रान्सफर केले एसबीआय बँकेमध्ये. सो आता पैसे जमा कुठे होत आहे, एसबीआय बँक मध्ये जमा होत आहे. ओके, सो पैसे जर एसबीआय बँक मध्ये मला जमा करायचे म्हणजे एसबीआय मध्ये काय होत आहे, डिपॉझिट.
अगेन मला कॉन्ट्रा व्हाउचर यूज करायचा आहे. ज्या बँकेत पैसे जमा होत आहे ती बँक अकाउंट सेक्शनच्या समोर वरती पाहिजे आणि मला एसबीआय बँक पाहिजे. पण इथे मला एसबीआय बँक दिसतच नाही लिस्टमध्ये. राईट हँड साईडला या ठिकाणी लिस्ट आहे बघा डिअर स्टुडंट्स, एसबीआय बँक दिसत नाही. सो डोंट वरी, एसबीआय बँक आपल्याला तयार करावी लागेल. त्यासाठी आपण जाऊया, राईट हँड साईडला तुम्हाला क्रिएट ऑप्शन दिसतोय, इथे जाऊया. हा लेजर क्रिएट करण्याचा शॉर्टकट ऑप्शन आहे. एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर लेजर क्रिएशन ही स्क्रीन तुमच्या समोर येईल. आपल्याला जे लेजर पाहिजे, जे अकाउंट पाहिजे, फॉर एक्झाम्पल मला पाहिजे एसबीआय, ही बँकेचं अकाउंट पाहिजे मला. ओके, लेजरचा लेक्चर या अगोदर झालेला आहे डिअर स्टुडंट्स. यामध्ये मी लेजरसाठी अंडर ग्रुप काय प्रकार असतो हे शिकवलंय. तो लेक्चर नक्की बघा. सो आपल्याला एसबीआय काय आपली बँक. सो राईट हँड साईडला मी बँक जे आहे ते सिलेक्ट केलंय. अकाउंट नंबर, IFSC जी काही इन्फॉर्मेशन असेल तर फिलअप करा. अदरवाईज कंट्रोल ए प्रेस करून सेव्ह करा. एसबीआय बँक आलेली आहे. ज्या बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट करतोय ते अकाउंट सेक्शनच्या समोर पाहिजे. आणि ज्या बँकेतून पैसे ट्रान्सफर होणार आहेत, जाणार आहे, कोणत्या बँकेतून जात आहे, HDFC. सो मी या ठिकाणी HDFC बँक घेईल. आपण या अगोदरच्या ट्रान्झॅक्शनला बघितलं होतं 80,000 बॅलन्स शिल्लक आहे आपल्याकडे. आता किती ट्रान्सफर करायचे आपल्याला, 30,000 रुपीज बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे. चला तर मग ट्रान्सफर करूया. 30,000 HDFCतून पैसे जात आहे SBI बँकेमध्ये. ओके, ही इन्फॉर्मेशन येईल प्रायमरी. सो बघा 80,000 होते, 30,000 तुम्ही एसबीआय मध्ये ट्रान्सफर केले, 50,000 शिल्लक आहे तुमच्याकडे. कंट्रोल ए प्रेस करा, ट्रान्झॅक्शन सेव्ह झालं. सो या पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये डिपॉझिट असेल किंवा विड्रॉ असेल किंवा ट्रान्सफर असेल हे ट्रान्झॅक्शन करू शकता. सो फर्स्ट व्हाउचर आपण बघितलं, कॉन्ट्रा व्हाउचर केव्हा केव्हा यूज होईल, कॅश डिपॉझिट केली असेल, ओके, कॅश विड्रॉ केली असेल, आणि थर्ड कॅश ट्रान्सफर केली असेल. अशा 3 वेळेस तुम्ही कॉन्ट्रा व्हाउचरचा यूज करू शकता. नेक्स्ट सेकंड व्हाउचर आपल्याला बघायचं आहे पेमेंट व्हाउचर. पेमेंट व्हाउचर साठी आहे शॉर्टकट की F5. केव्हा यूज होईल पेमेंट व्हाउचरचा, पेमेंट व्हाउचरचा यूज होतो टू रेकॉर्ड ऑल एक्सपेन्सेस दॅट इज पेमेंट्स ऑफ द बिझनेस, म्हणजेच कॅश पेड बाय द बिझनेस. थोडक्यात काय, रोख स्वरूपात झालेला खर्च रेकॉर्ड करण्यासाठी पेमेंट या व्हाउचरचा यूज होतो. जो खर्च आहे आपल्या बिझनेसचा तो सर्व खर्च रेकॉर्ड करण्यासाठी. पण खर्च कसा पाहिजे, रोख स्वरूपामध्ये. एक तर तुम्ही कॅश पेड केलेली पाहिजे किंवा ऑनलाईन पेमेंट केलेलं पाहिजे, चेक दिलेलं पाहिजे. थोडक्यात ट्रान्झॅक्शन सेटल झालेलं पाहिजे, उधारीवरचं ट्रान्झॅक्शन नको. जे रोख स्वरूपाचे व्यवहार आहे ते रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही पेमेंट व्हाउचरचा यूज करू शकता. काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले बघूया. जसं की सॅलरी पेड अमाऊंट एक आपण जस्ट असं कन्सिडर करूया. सॅलरी पेड ₹5,000. बघा आपण हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून बघूया. मी पुन्हा आलोय गेटवे ऑफ टॅली वरती. गेटवे ऑफ टॅली वरती मला जायचंय व्हाउचर्स मध्ये. पेमेंट म्हणजेच खर्चाचं रेकॉर्ड करायचंय मला. खर्च, एक्सपेन्सेस, पेमेंट रेकॉर्ड करण्यासाठी शॉर्टकट की मी F5 प्रेस करेन. माझ्या समोर पेमेंट व्हाउचर आलेला आहे. ओके, रोख स्वरूपातील खर्च इथे रेकॉर्ड होतात. मग ते कॅश असेल, बँक असेल, ऑनलाईन असेल, RTGS असेल, NEFT असेल, चेक असेल, रोख उधारीचा व्यवहार नकोय फक्त, तो इथे रेकॉर्ड होईल. सो आता आपण कॅश पेड, सॅलरी पेड केलेली बाय कॅश. सो मी इथे कॅश घेतो. काय पेड केलंय मी, सॅलरी. ही इथे सॅलरी अकाउंट आहे राईट हँड साईडला. सॅलरी अकाउंट घेतला मी. किती सॅलरी पेड केली, फॉर एक्झाम्पल 5,000 रुपये सॅलरी पेड केलेली. मी एंटर प्रेस करतोय, कंट्रोल ए प्रेस करून सेव्ह. या पद्धतीने सॅलरी पेड या ट्रान्झॅक्शन सेव्ह झालेलं आहे. नेक्स्ट मला रेकॉर्ड करायचंय रेंट पेड. मी पुन्हा येतोय, पेमेंट व्हाउचर माझ्या समोर पाहिजे. F5 प्रेस करून माझ्या समोर पेमेंट व्हाउचर आलाय. रोख स्वरूपात कॅश देतोय मी. सो कॅश घेतलाय. काय पेड करायचं मला, रेंट. बट राईट हँड साईडला जर मी आलो तर या ठिकाणी मला रेंट दिसत नाहीये.
सो मला काय करावं लागेल, नवीन लेजर क्रिएट करावं लागेल. म्हणून मी क्रिएट वरती जातोय, लेजर क्रिएट करतोय, रेंट अकाउंट, रेंट क्रिएट करतोय, अंडर ग्रुपला येतोय. रेंट कुठे रेकॉर्ड होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, दॅट मीन्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, सो या ठिकाणी मी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला आलोय. मी कंट्रोल ए प्रेस केला, सेव्ह झालेलं आहे माझ्या समोर. रेंट आलाय, फॉर एक्झाम्पल 1000 रुपीज रेंट पेड केला आणि मी सेव्ह करतोय. सो या पद्धतीने तुम्ही पेमेंट वाउचरचा यूज करू शकता. नेक्स्ट आहे रिसिप्ट वाउचर. त्याची शॉर्टकट की आहे F6. जसं की आपण बघितलं, पेमेंट वाउचर जे खर्च आहे त्याचा रेकॉर्ड करण्यासाठी होतो. तर रिसिप्ट वाउचरचा यूज कशासाठी होतो, टू रेकॉर्ड इन्कम अँड रिसिप्ट ऑफ द बिझनेस, दॅट इज कॅश रिसिव्ड बाय द बिझनेस. इथे ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे रोख व्यवहार जे आहेत त्याचं रेकॉर्ड होतं. सर्व इन्कम इथे रेकॉर्ड होतात, जसे की कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड आणि एनी अदर थिंग्स की ज्याच्यामधून बिझनेसमध्ये कॅश रिसिव्ड होते, पैसे येत आहे, इन्कम होतोय, असे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी. आपण एक एक्झाम्पल घेऊया, कमिशन रिसिव्ड ₹15,000. चला तर येऊया, कॅश येते आपल्याकडे, सर्वात महत्वाचं इन्कम होतोय, रिसिप्ट वाउचर पाहिजे. F6 मी प्रेस करतोय, माझ्या समोर रिसिप्ट वाउचर येईल. कॅश येते म्हणून कॅश घेतोय मी. कमिशन रिसिव्ड, बट अकाउंट नाही, कुठे जावं लागेल आपल्याला, येस, क्रिएट मध्ये जाऊया, इथे बनवतोय. कमिशन रिसिव्ड, रिसिव्ड म्हणजे इन्कम आहे. सो मी घेतोय इथे इनडायरेक्ट इन्कम आणि सेव्ह. किती इन्कम झालंय, 15,000, 15,000 रुपये. सेव्ह करूया. या पद्धतीने ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाला. सो असं जेवढे इन्कम आहे त्याचं तुम्ही रेकॉर्ड करू शकता. पुढे भरपूर ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. सो आता सध्या वाउचर 1 बाय 1 बघून घेऊया आपण. नेक्स्ट आहे जर्नल वाउचर. जर्नल वाउचर याची शॉर्टकट की आहे F7. Transaction that don't relate with sales, purchase, cash or any other income mostly use adjustments and opening and closing balances. ज्या ऍडजस्टमेंट एंट्रीज आहे, ऍडजस्टमेंट एंट्रीजचा रेकॉर्ड करण्यासाठी जर्नल वाउचरचा यूज होतो. येणाऱ्या पुढे लेक्चर्स मध्ये मी हे टीच करणार आहे. आता जस्ट समजून घ्या. डेप्रिसिएशन असेल, बिल्स रिसिवेबल, पेएबल, आउटस्टँडिंग, प्रीपेड या टाईपचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी जर्नल वाउचरचा यूज होतो. आपण याच्यासाठी सेपरेट लेक्चर्स ठेवलेले, तिथे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे सेल्स वाउचर. आपला बिझनेसचा जो सेल्स आहे, जे काही गुड्स सोल्ड करता तुम्ही, त्याचं रेकॉर्ड करण्यासाठी सेल्स वाउचरचा यूज होतो. डिअर स्टुडंट्स, याच्यासाठी देखील सेपरेट लेक्चर आहे. आता सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, F8 ही शॉर्टकट की प्रेस केल्यानंतर सेल्स वाउचर येईल. सेल्स वाउचरचा यूज कशासाठी होतो, तर जे आपले बिझनेसचे जे काही गुड्स आहे हे सोल्ड केल्यानंतर या वाउचरचा यूज केला जातो. नंतर आहे परचेस वाउचर्स. सो परचेस वाउचर कशासाठी, याची शॉर्टकट की आहे F9. ज्यावेळेस बिझनेसचे गुड्स परचेस करता, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की आपलं स्टेशनरी शॉप आहे, आपण काहीतरी स्टेशनरी परचेस करतोय, विकत घेतोय कंपनीपासून, परचेस वाउचरचा यूज होईल. आणि आपण ते स्टुडंट्सला विकतोय किंवा आपल्या कस्टमरला विकतोय, तर सेल्स वाउचरचा यूज होईल. येणाऱ्या लेक्चर्स मध्ये सेपरेटली आपण याच्यावर लेक्चर बनवलाय, तेव्हा बघूया. क्रेडिट नोट वाउचर, याची शॉर्टकट की अल्टर F6 टॅली प्राइम मध्ये. द क्रेडिट नोट वाउचर यूज टू रेकॉर्ड सेल्स रिटर्न. तुम्ही गुड्स सोल्ड केले आणि ते रिटर्न आलेले आहेत, ओके, तर त्याचा रेकॉर्ड करण्यासाठी क्रेडिट नोट वाउचर. डेबिट नोट वाउचर केव्हा यूज होईल, शॉर्टकट की आहे अल्टर F5. डेबिट नोट वाउचर यूज टू रेकॉर्ड परचेस रिटर्न. परचेस केलेले गुड्स रिटर्न जर करत असाल तर डेबिट नोट वाउचरचा यूज होईल.
स्टॉक जर्नल आहे. प्रत्येक व्हाउचर वरती सेपरेट लेक्चर असेल डिटेल. या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स आहे. आपण येणाऱ्या लेक्चर्स मध्ये डिटेल मध्ये बघूया. सो ही होती तुमचे वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनची ओळख. तुम्ही याची प्रिंट करून घ्या आणि छान व्यवस्थित स्टडी करा. येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण हे सर्व ट्रान्झॅक्शन्स प्रॉपरली 1 by 1 कसे रेकॉर्ड्स होतात ते बघणार आहोत. थँक यू डिअर स्टुडंट्स.